स्वतःचं रक्त सांडणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या या प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा आणि शांती असो. आमेन. त्याला युगान युग गौरव असो. जरा जोरात म्हणा आमेन. Amen. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यश आम्ही स्वागत And करतो. welcome you all in the holy name of the Son of the Most High God. आम्ही नेहमी म्हणतो परमेश्वर चांगला आहे And we always say our God is good. आणि त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. त्याच्या चांगुलपणाला अंत नाही And His goodness has no end. आणि दयाविषयी तर म्हटले की त्याची दया सनातन आहे. And His mercy endures forever. सर्व काळ टिकणारी. It endures forever. नवीन दिवस नवीन आमच्यासाठी दया A आहे. new day, a new mercy is born for us. हा दिवस परमेश्वराने नेमला, यात आपण उल्हास व आनंद करू. And God has appointed this day. Let us rejoice and be glad in it. आमचा आनंद कुठल्या भौतिक वस्तूंवर किंवा गोष्टीवर अवलंबून नाही. Our joy doesn't depend on any spiritual things. आमचा आनंद प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. Our joy depends on Lord Jesus Christ. कारण त्याच्या जन्माच्या वेळेस सांगितलेलं आहे. At the time of His birth, it was told. सर्व जगाला जो मोठा आनंद होत आहे त्याची वार्ता मी तुम्हाला सांगतो. The great joy coming to the world, I'm telling you the good tidings of it. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला A आहे. Savior born to you in the city of David. येशू ख्रिस्ताचा आमच्यासाठी आणि मानवरूप धारण करून येणं किंवा त्याचा जो जन्म आहे The birth of Jesus is coming into the world as a man. तेच आमच्या आनंदाचं खरं कारण आहे. That is the true reason of our joy. येशूचा जन्म आणि प्रियानो त्याचं वधस्तंभावरचं मरण आणि त्याचं तिसऱ्या दिवसाचं पुनरुत्थान. The birth of Jesus, the death on the cross and the resurrection. प्रियानो आमच्यामध्ये आम्हाला आनंद देणारा आहे. It gives us joy. आम्हाला जीवन देणारा आहे. It gives us life. आम्हाला प्रकाश देणारा आहे. It gives us light. आमचे दुःख आणि उसास यानं पळ काढणारं ते आहे. And our sorrows, our troubles are ran away. म्हणून सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. That's why rejoice in the Lord always. प्रसंग कुठलाही असो आनंद करा. Be any situation, rejoice in Him. परिस्थिती काही असो आनंद करा. Be any problem, rejoice in Him. कारण सगळं बदलेल पण देव आमचा कधी बदलत नाही. Everything would change, but God never आणि changes. देव आमचं रूपांतर करणारा देव आहे. And God is the one who transforms us. आम्ही पाहतो आमचं दुःख काढून त्याने आम्हाला आनंद He दिलेला took आहे. away our sorrows and gave us joy. आम्हाला हर्षाचा कटिबंध त्यानं नेसवलेला He आहे. dressed us with the robe of righteousness. आणि देव बायबल आम्हाला सांगतो And the Bible tells us, ज्या देवानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी राखून न ठेवता तो आमच्यासाठी दिला, the Lord who didn't hold back His Son but gave Him for us, तो देव आम्हाला बाकीच्या गोष्टी देणार नाही का? will He not give us all the other things? तुम्हाला नोकरी पाहिजे नोकरी मिळेल. You want a job, you'll get a job. विवाहितच्या इच्छुक जे आहेत त्यांना मुलगी पाहिजे मुलगी मिळेल. मुलगा पाहिजे मुलगा If मिळेल. you want to get married, you'll get a boy or a girl. कारण सर्व गोष्टींची योजना करून ठेवणारा तो आमचा देव आहे. Because God is the one who plans everything for us. म्हणून देवानं प्लॅन केलेला आहे. So God देवानं संकल्प केलेला आहे. God has made the plan. He has made the तो arrangement. आमच्या हिताचा आहे अनिष्टाचा नाही. It's for our good and not for our loss. आणि देवानं जे आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे And that God has separated us from the तो world. प्लॅन आम्ही समजून घेतला We need to पाहिजे. understand the plan. प्रियानो त्याच्यामध्ये आम्ही चाललं We पाहिजे. need to walk in it. बाकीच्या गोष्टी सगळ्या आपाप आम्हाला मिळणार Other आहेत. things will be added unto you. पण आमच्याच देवानं आम्हाला कशासाठी वेगळं केलेलं आहे So what God has called us for, त्या गोष्टी आम्ही समजून we need घ्याव्या to understand these आणि things. प्रभूच्या मार्गामध्ये आम्ही चालावं. And we need to walk in His way. कारण बायबल आम्हाला The सांगतं Bible tells us, येणारा तो येईल विलंब करणार नाही माझा नीतिमान विश्वासानं वाचे. the one who is coming will come, my just shall live by faith. या दिवसामध्ये आपली तयारी आम्ही करत आहोत. In these days we are readying ourselves. आमच्या आध्यात्मिक जीवनाची आमची जडणघडण आम्ही करत आहोत. We are readying a spiritual life. आमची रचना होत आहे. बायबल आम्हाला सांगतात की जसं प्रभूला तुम्ही स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला. We are getting created. Bible says, "Have you accepted Christ? Walk in Him." त्याच्यामध्ये मुळावलेलं रचलं गेलेलं तुम्ही Being असावं. rooted and established in Him, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार तुम्ही असावं. like taught to you, strengthening in faith. आणि फार हिशोबकार स्मरण करणारं तुम्ही जीवन जगावं असं देवाचं वचन And you should live आम्हाला a life by worshiping Me always. आणि मी सांगतो का देवाची आराधना करा देवाची उपासना करा And worship and praise Him always. हिशोबकार स्मरण करा And remember His good deeds. परमेश्वराचा उपकार स्मरण करा. And give thanks to Him. चांगला आहे Because our God is good. आणि त्याची दया सनातन And आहे. His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. प्रियानो आम्ही काही गोष्टी महत्त्वाचे शिकत आहोत. And we are learning important things. आम्ही आत्मिक गोष्टीविषयी आम्ही पाहत आहोत. We are learning about spiritual things. त्यातल्या गोष्टीकडे आम्ही येत आहोत.
आत्मसंयमन म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा ठेवणारी व्यक्ती. Self-control means controlling your own mind. आणि ही अतिशय अवघड गोष्ट It's a आहे. difficult thing to do. म्हणजे सामान्य जीवन जगणाऱ्या मनुष्याला ती अतिशय अवघड आहे. So while living a day-to-day life, it's very पण difficult. विश्वासाचं जीवन जगणाऱ्याला ती सोपं आहे. But one who lives a faithful life, it's easy. कारण विश्वासाचं जीवन जगणाऱ्या विश्वासाला पवित्र आत्मा कंट्रोल करत असतो. Because a believer is controlled by the Holy आणि Spirit. पवित्र आत्मा जिथं कंट्रोल करतो When the Holy Spirit controls, तर या सर्व गोष्टी आपोआप घडल्या जातात. all the things are happening automatically. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. बायबल आम्हाला सांगतं प्रियानो, As the Bible tells us, इसाक ध्यान करत होता Isaac was meditating आणि एका ठिकाणी सांगितलं की ध्यान कर होत नाही, and he couldn't meditate. ध्यान करावं लागत नाही, He couldn't meditate ध्यान होतं प्रियानो. and it happens आणि ते automatically. कसं होणार आहे? And how will it तर happen? पवित्र आत्मा ते आमच्याकडनं करून घेत आहे. And the Holy Spirit is doing it through us. म्हणून आत्मिक जीवनाची वाटचाल किंवा आत्मिक जीवनाचा हा जो भाग आहे आत्मसंयमन, A part of spiritual life that is self-control, मनावर ताबा, controlling your mind, हा पवित्र आत्म्याच्या द्वारे येतो प्रियानो. it happens through the Holy Spirit. म्हणून जितका आत्म्या बायबल आम्हाला सांगतं की आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार. So walk by the guidance of the Spirit and you won't fulfill the lust of the flesh. आत्मसंयमन मनाचं जे आहे ते आमच्या आम्ही आणि समजून घेणं गरजेचं आहे. So self-control, control of mind, you need to understand. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आता आम्ही शिकत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामधले आता आम्ही शिकत आहोत क्रोध आहे. And today we are learning about anger. आम्ही पाहतो क्रोध अतिशय भयंकर गोष्ट आहे. Anger is a very dangerous thing. क्रोध मनुष्याचा ध्येयक्षय करते प्रियानो. So anger destroys the body of a man. क्रोध मनुष्याला सर्व प्रकारच्या व्याधीने त्रस्त करून टाकते. Anger puts man under many tribulations. क्रोध वाढला की तुमचा बीपी वाढतो. If your anger grows, your blood pressure grows. आणि मी पाहतो आणि बीपी वाढला की सगळ्या तुमच्या आणि शरीराच्या सगळ्या क्रियांवर त्याचा दुष्परिणाम होतो. And if your BP grows, all the functions of your body affected. कारण ब्लड प्रेशर जे आहे The blood pressure, तुमच्या किडनीला फंक्शन ते जर योग्य असेल तर किडनीचं फंक्शन योग्य होतं. if it is good, then the kidney functions properly. त्याच्यामध्ये तुमचं हृदयाचं जे फंक्शन आहे ते त्याच्याप्रमाणे योग्य ते होतं. Your heart functions well. याच्यामध्ये जरा जरी काय फरक झाला, If there's difference in it, बीपी if वाढलं, your BP shoots up, किडनीचं फंक्शन मध्ये तो प्रॉब्लेम the येतो, kidney loses function. हृदयाच्या फंक्शन मध्ये प्रॉब्लेम येतो. Your heart has a problem in functioning. त्यांच्या ज्या नॉर्मल क्रिया आहेत त्याच्यापेक्षा त्या वेगळ्या काही होतात. And all the functions become abnormal. आणि शरीरातली कुठलीही क्रिया जर विपरीत झाली And if any function is in the wrong way, तो शरीरातला तो पार्ट निकामी होतो. that organ fails. हालेलुया. Hallelujah. हृदयाला जर काय प्रॉब्लेम झाला त्याची क्रिया विपरीत झाली की हृदय बंद पडू शकतं. And if the heart is functioning in a wrong way, it can stop. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. It can have some problem. किडनी फेल होऊ शकते जर बीपी जास्त झाला तर प्रियानो. You can have kidney failure if you have high आणि blood pressure. सगळ्याच गोष्टी, मेंदू आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या And you आहेत. can have brain hemorrhage. म्हणजे बीपी किती महत्वाचं आहे की त्याचा तो व्यवस्थित नॉर्मल असणं. So the blood pressure is very important and you have to have it normal. आता नॉर्मल कसं राहील? So how do we have it normal? बीपीचं मशीन लावून तुम्ही चेक केलं नॉर्मल आहे का, जे नॉर्मल राहतं का? So I check the BP machine and it's normal and it's normal. हल्ली सगळ्यांच्या घरामध्ये बायबल वगैरे किंवा त्याच्यावरच्या आधारित पुस्तकांचा आणि ढीग असल्यापेक्षा त्यापेक्षा हे आणि बीपी मोजायचं यंत्र, त्यानंतर शुगर मोजायचं यंत्र खूप असतात. So people have the instrument to measure blood pressure and sugar rather than the books on the Bible. आणि हे जे मेजरमेंट आहे त्यांनी का होतं माहिती आहे का? And what happens with this measurement? मनुष्याला ते एक वेळ लागतं. And man becomes obsessed with it. उगाच काढायचं मशीन, ते टोचायचं, रक्त काढायचं, किती झालं, शुगर किती चेक And you करायचं, just do it again and again to check your sugar. मनुष्याला ते वेळ लागतं. And man becomes obsessed with it. बीपीचं मशीन आहे, The BP instrument. मग जरा काही जरा घाबरल्यासारखं करा बीपीचं मशीन बघा, चेक करा. And if you feel uneasy, straight away check your blood pressure. मनुष्य काय त्याच्यावर त्या मशीनवर अवलंबून आहे. So man is dependent on the ते मशीन instruments. तुम्हाला सांगतं काय तुमचं बीपी योग्य आहे का अयोग्य आहे. That an instrument tells you if your BP is normal. आणि शेवटी ते इलेक्ट्रॉनिक आहे And it's electronic. आणि मग त्याच्यामध्ये पण फरक असतो. And even that has difference. आता जर माझं शुगर चेक केलं तर काहीतरी वेगळंच येईल. If I check my sugar, it would be different now. थोड्याने चेक केलं की परत वेगळं येईल. After some time, it would go down. म्हणून ते आपलं काय ज्यांना त्रास होतो त्यांना फक्त डॉक्टरांनी सांगितलं की एक प्रिकॉशन म्हणून ठेवा की चेक करत राहा. So if you have some problem, doctor tells you as a precaution just to take it time to time. याचा अर्थ सारखंच काढायचं, टोचून बसायचं, ते करत बसायचं असा काय उपयोग That doesn't mean you prick it all the time and you test yourself. तुम्हाला किती चांगली गोष्ट देवानं दिलेली God आहे. has given you a good thing. परमेश्वराची उपासना करा And worship the Lord. आपोआप सगळं नॉर्मल येतं. Everything would be normal. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धडधड वाटते असं वाटायला लागलं
And if you have a strong heartbeat, सरळ रूम मध्ये जा, go to the room, गुडघ्यावर बसा, go on your knees, परमेश्वर चांगला आहे, and say, God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. परमेश्वर चांगला आहे, God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. हालेलुया म्हणत राहा. Say hallelujah. परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी गीत गात राहा. Sing about His goodness. सगळं काय देवाच्या गौरवासाठी करत राहा. Do everything for आणि His जेव्हा तुम्ही glory. सगळं करून डोळे उघडाल, And when you open your eyes, तुमचं बीपी नॉर्मल your असेल, blood pressure would be तुमचं normal. शुगर नॉर्मल Sugar would be असेल. normal. कारण जिथं प्रभूची उपासना आहे, Because where you worship the तिथं Lord, चुकीच्या गोष्टी राहू शकत नाही. आत्म्यामध्ये, देहामध्ये, जीवामध्ये, तुमच्या घरामध्ये. and wrong हालेलुया. things cannot be there in your हालेलुया. body, in your house, in your प्रियानो, spirit. जी मंदिर म्हटलं की तिथं काय व्हायला पाहिजे? So where a temple is there, what should happen मंदिर there? म्हटलं की तिथं उपासना पाहिजे. Temple should have worship. मंदिर म्हटलं की तिथं भक्ती पाहिजे. Temple should have praises. मंदिर म्हटलं की तिथं देवाचं गौरव, नित्य आणि निरंतर देवाची स्तुती होणं गरजेचं आहे. Temple should have glory of God and devotion. पण बायबल जर सांगतं की आमचं शरीर देवाचं मंदिर आहे, Bible says the body is a मग temple. तिथं निरंतर का व्हायला पाहिजे? So what should happen always? चिंता, Worries, राग, anger, विवाद, quarrels. ह्या गोष्टी असायला पाहिजेत का? Should these things be ते there? जर मंदिर आहे, If it's a temple, आणि देवाचं मंदिर आहे, temple of God, देवाचा आत्मा त्यामध्ये राहतोय, Spirit of God dwells there. तर बायबल आम्हाला सांगतं निरंतर स्तुती करा, Bible says worship always. निरंतर स्तवन करा, Worship Him always. निरंतर प्रार्थना करा, Pray always. हालेलुया. Hallelujah. सर्व काय व्यवस्थित असणार आहे. Everything would be normal there. राग अतिशय घातक आहे. Anger is very तो dangerous. मनुष्याचं संपूर्ण शरीर नष्ट करून टाकतो. It बरं. can destroy the entire body of त्या man. रागाच्या भरामध्ये त्याच्याकडनं नको त्या गोष्टी घडू लागतात. Because of the anger, unnecessary things happen. म्हणून बायबल आम्हाला सांगते की परमेश्वराच्या उपासने करता किंवा परमेश्वराची आराधना करण्यासाठी सुद्धा एक अट आहे की तो मनुष्य रागीट असता कामा नये. So there's a condition to worship the Lord. That condition is that the man should not त्याने be full of राग anger. काढून टाकला पाहिजे, राग सोडून दिला पाहिजे. Should cast away his anger. तुम्ही राग घेऊन प्रभूची उपासना करू लागलाल तर प्रियानो, प्रभू ती उपासना मान्य करत नाही. If you are angry and worship God, God will not accept your offering. ज्याप्रमाणे बायबल मला सांगते की तुम्ही तुमचं दानार्पण ज्या देवाच्या भांडामध्ये आणाल, वेदीजवळ घेऊन या, And when you bring your offering and tithe to the vessel of Lord, त्यावेळेस तुम्ही कोणाविरुद्ध तुमच्या मनात जर काय असेल, कपट किंवा काहीतरी द्वेष किंवा काही विरोधाच्या गोष्टी, तर ते अर्पण तसंच ठेवा. प्रथम जाऊन समेट कर आणि मग येऊन ते अर्पण कर. बायबल आम्हाला सांगतो. so if you have anything against anyone, first go and reconcile with your brother and then get your offering. त्याप्रमाणे आम्ही प्रभूला उपासना सादर करत असताना So while when you're worshiping Lord, काही महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये ही पण राग सोडून दे. so you have to cast away your anger first. राग मनात धरून जो प्रभूची आराधना तू केली, If you have anger in your mind and then worship, कुणाविषयी तो राग असू द्यात, if you're angry about आपल्या anyone, बंधूविषयी, आपल्या बहिणीविषयी, आपल्या कुटुंबातल्या कुठल्या घटकाविषयी, आणि तो राग घेऊन तो त्याचप्रमाणे तुमचा आणि स्वभाव घेऊन तुम्ही जर आला प्रभूच्या उपासनेला, तर प्रियानो, प्रभू उपासना मान्य करत नाही. about your brother, sister, anyone in your family, if you take the anger, worship the Lord, God will accept that. कारण रागीट मनुष्य आम्ही पाहतो आणि झगडा निर्माण करतो किंवा आम्ही पाहतो तंट उपस्थित करतो. So furious man creates quarrel. आणि जिथं देवाचं सानिध्य तिथं तंट असत Where the नाही. presence of God is there, there's no quarrel there. म्हणून प्रिय उपासनेला फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये हा की राग तुमच्यामध्ये असता कामा नये. So an important thing for worship is you shouldn't have anger in you. विवाद तुमच्यामध्ये असता कामा नये. You shouldn't have quarrel in you. आणि तुमचा पेहराव सुद्धा तुम्हाला साजेसा असला पाहिजे. And your dress code should be worthy. हालेलुया. Hallelujah. कुठलाही ड्रेस घालून जर तुम्ही चर्च मध्ये आला देवाच्या सानिध्यामध्ये, तर देवाला ते मान्य नाही. If you wear anything casual and come to the presence of God, God doesn't accept तिथं that. कुठल्या प्रकारचा ते ड्रेस घातला पाहिजे असं आणि सांगितलेलं नाही. It doesn't mention what should you wear. तिथं अतिशय समर्पक शब्द वापरलेला आहे. An apt word is mentioned there. साजेल असा वेश करा. And a clothes that are worthy. हालेलुया. Hallelujah. साजेल असा वेश करा. And wear what is suitable. म्हणजे आम्ही पाहतो ती उपासना देव मान्य करतो. Then God would accept the worship. दोन गोष्टी त्यामध्ये आहे. There are two things. रागाविषयी सांगितले पुरुषाला, Written about the anger to the man. आणि साजेसा वेश करा सांगितलेला आहे स्त्रीला. And tell to the woman about the clothes. मग आपला विषय जो आहे तो महत्वाचा म्हणजे रागाविषयी, पण त्याच्या ओळखानं तो आणि तो स्त्रियांविषयी पण त्या ठिकाणी उपासनेची गोष्ट सांगितली म्हणून मी तुम्हाला सांगत So आहे. important thing is about anger, but these are all supporting things. आम्ही पाहतो तिमोथेचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन वाचा. 1 Timothy 2:8. माझी इच्छा अशी आहे की
पौल काय म्हणतो, काय म्हणतो, माझी इच्छा अशी आहे की. आता त्या ठिकाणी पौल कोण आहे प्रियानो? So who is Paul here? हा देवाचा दास आहे. The servant of God. प्रभूनं त्याला प्रत्यक्ष दर्शन देऊन त्याला आणि त्याच्या पाचारणाविषयी देवाने त्याला सांगितलेलं आहे. And God himself appeared to him, told him about his आणि calling, पवित्र आत्म्यानं भरलेला तो मनुष्य and आहे. is filled with the Holy Spirit. मग तो बोलत नाही, So he is not तर talking, देवाचा आत्मा त्याच्याद्वारे बोलत आहे. but Spirit of God talks through him. मग या ठिकाणी तो म्हणतो माझी इच्छा अशी आहे. So he says, yeah, my will is. आता ही कोण बोलत आहे? So who is talking? पौल बोलत आहे का पौलामधून देवाचा आत्मा बोलत आहे? Paul is saying, or Spirit of God speaks through him. कोण बोलत आहे? Who is speaking? पौलामधून देवाचा आत्मा बोलत आहे. Spirit of God speaking म्हणजे through आम्ही काय Paul. समजायचं? So what do we understand? आत्मा म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की. So Spirit says, my desire is such. हालेलुया. Hallelujah. समजते सगळ्यांना Do you काय understand this? हालेलुया. पवित्र आत्म्यानं भरलेला पौल आहे. Paul is filled with the Spirit. आत्म्याच्या प्रेरणेने तो प्रीचिंग करत आहे. He's preaching with the inspiration of the त्याच्यामुळे Spirit. आत्मा बोलत आहे. Spirit is speaking म्हणजे through तो him. जरी म्हणतो की माझी इच्छा आहे, Paul says, it's my पण desire. तो बोलत नाही, त्याच्यामधून देवाचा आत्मा बोलत He आहे. is not speaking, but the servant, the Spirit आवाज of God speaking. आवाज त्याचा पण प्रेरणा देवाचा आहे, It's his देवाची आहे. voice, but the inspiration is Lord's. तो उभा आहे पण त्याच्यामधून देव आत्म्याच्याद्वारे त्याची इच्छा प्रगट करत आहे. He's standing there, but Lord is revealing his म्हणजे desire through him. आत्मा देवाची इच्छा प्रगट करताय. पिता पुत्र पवित्र आत्मा त्या ठिकाणी तो म्हणतो माझी इच्छा अशी आहे की. So Spirit reveals his desire through Paul. म्हणजे देवाचा आत्मा म्हणतो माझी इच्छा अशी आहे की. So Spirit of God is saying, it's my देव desire. म्हणतो माझी इच्छा अशी आहे की. God is saying, it's my काय desire. आहे इच्छा बघा बरं. What is it? प्रत्येक ठिकाणी तर प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद पुरुषांनी राग आणि विवाद यांचा स्पर्श होऊ न देता यांचा स्पर्श होऊ न देता पवित्र हस्त उच्च करून पवित्र हस्त उच्च करून प्रार्थना करावी. प्रार्थना करावी. पुढचं वचन. तशीच माझी इच्छा आहे की तशीच माझी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने स्त्रियांनी स्वतः साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. मर्यादेने शोभवावे. केस गुंफणे केस गुंफणे आणि सोने व सोने मोते व मोलवान वस्त्रे यांनी मोते नव्हे. व मोलवान वस्त्रे यांनी नव्हे. बस वाच. So I desire therefore that the men pray everywhere, lifting up their holy hands without wrath and doubting. In the manner also that the women adorn themselves in modest apparel, with propriety and moderation, not with braided hair or gold or pearls or costly clothing. हालेलुया. Hallelujah. हा आता ह्या ठिकाणी काही आपल्या विषयाच्या ओघानं काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या त्याविषयी थोडं मी बोलतो पण आपल्या विषयाकडे परत आपण And with the flow of the topic, some important things are mentioned. I'll speak to you. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. The word of God tells us, देवाचा आत्मा म्हणत आहे Spirit of God says, माझी इच्छा अशी आहे की my desire therefore is प्रत्येक ठिकाणी. everywhere, हालेलुया. काय शब्द त्या ठिकाणी? प्रत्येक ठिकाणी. everywhere. म्हणजे पुरुष मंडळीमध्ये असताना, When men are in the church, पुरुष आपल्या कुटुंबामध्ये असताना, men are in the family, पुरुष आपल्या कामाच्या ठिकाणी असताना, men are in the workplace, पुरुष आपल्या सामाजिक कार्यामध्ये सामाजिक ठिकाणी किंवा आपल्या सोशल लाईफ मध्ये जीवन जगत असताना and while men are living in the society, त्याने काय करायला what do पाहिजे? you have to do? तो म्हणतो की पुरुषांनी राग आणि विवाद यांचा स्पर्श होऊ न देता. And man should be without wrath and doubting. राग तिथं असता कामा नये. So anger shouldn't be there. कुठल्या प्रकारचा विवाद त्या ठिकाणी असता कामा नये. There should be no quarrel there. राग आणि विवाद यांचा स्पर्श होऊ न देता. And not without wrath and doubting. पण त्याचा स्पर्श तुम्हाला व्हायला नाही So पाहिजे. it shouldn't touch you. विचार करणं तर लांब राहिला. Not about thinking. त्याचा विचार त्याचा स्पर्श तुम्हाला व्हायला नाही That पाहिजे. shouldn't touch you. होऊ न देता Not touching. पवित्र हस्त उच्च करून प्रार्थना करावी. Lifting up holy hands and praying. हालेलुया. Hallelujah. प्रार्थना हा उपासनेचा भाग आहे. And praying is a part of worship. प्रार्थना करणं, Praying, प्रभूसाठी गीत गाणं, singing to him, आपलं अर्पण देवाच्या भांडारामध्ये give आणणं, me an offering to the vessel of आपण God, दिवसभर देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं, walking by his Yes. desire whole day. या सर्व गोष्टी उपासनेचा भाग All आहे. these are part of worship. म्हणून या ठिकाण देवाचा दास म्हणत आहे Servant of God says here, पुरुषांनी राग आणि विवाद यांचा स्पर्श स्वतःला होऊ देऊ नये. and man shouldn't let wrath and doubting touch them. आमेन म्हणूया. हालेलुया.
राग काय प्रियानो मला देवापासून लांब नेतो. And wrath takes us away from God. राग आमच्यामध्ये असताना आम्ही उपासना करतो ते देव मान्य करत नाही. So anger doesn't accept the worship we do to तुमचं God. स्तुती स्तवन मान्य होत नाही. The present worship is not तुमचं accepted. अर्पण मान्य होत नाही. Offering is not accepted. तुमचं सोशल लाईफ देवाला मान्य होत God नाही. doesn't like a social life. तुमचं कौटुंबिक जीवन देवाला मान्य होत God doesn't नाही. accept your family पण life. जे काय होतं देवाच्या विरोधात होतं. Everything happens against कारण God. काय? Why so? तो स्वभाव आहे. Because the nature, तो रागीट स्वभाव आहे. the angry nature, वाद करण्याचा स्वभाव आहे. nature of quarreling. काय काय लोकांना उगाच वाद विवाद करतायत. Many people just like to quarrel for no reason. कधी चान्स मिळतो तो सब बघत असतात. They just like chances to quarrel. वाद आहे. There's quarrel. हालेलुया. Hallelujah. एकदा एक जोक आला होता असाच There's one joke. व्हिडिओ मध्ये आणि त्याच्यामध्ये ती एक बाई भांडखोर असती. बस त्याला सारखं भांडण लागत असतं. And that one lady used to quarrel a lot. बोलले काय आज बाई कर्मना झाले मला. So I just not feel good today. आज कोणाशी भांडणच केलं नाही. I did not quarrel with anyone. आणि मग ती काय करते. What does she do? स्वतःच्या घरातला कचरा सगळा काढते आणि दुसऱ्या एका स्त्रीच्या दारासमोर नेऊन टाकते. She takes the trash in her house and put in the doorstep of others. आणि मग आता म्हणते आता येईल ती मला भांडायला. And then she says she'll come and fight with me. आणि ती बाई काय भांडायला आली मग या अजून अस्वस्थ होती. And then she doesn't come to quarrel. She becomes uneasy. भांडण काढण्याचा स्वभाव. And the desire to quarrel. उगाच वाद निर्माण करण्याचा स्वभाव. And the nature to create strife. हालेलुया. Hallelujah. काय काय बायका उगाच नवऱ्याला पण उचकून देत असतात सारखं. And some women just quarrel with their husbands. आहे काय स्वभाव असतो स्त्रियांचा एक स्वभाव असतो. And that is one nature of women. शांत बसलेला असला तरी उगाच का लय शांत बसलाय. If someone is sitting quiet, they say to him. चिडला नवरा की आज चिडायला काय झालं एवढं. And when man gets angry, she says, "Why are you angry?" ज्या गोष्टी येतात जोक म्हणून येतात पण त्या काही बाबतीमध्ये त्या खऱ्या असतात. And these things come as joke, but they are true in some sense. कामावरनं नवरा लवकर आला की आज काय लवकर काय विशेष. So when a man comes home early from work, how come you came home early? उशिरा आला की मग काय झालं काय कुठं काम सोडून कुठे गेले होते तुम्ही. If a man comes home late, she says, "Why did you come home late?" पुरुषाला काय करायचं समजत. Man doesn't know what to do. एकदा एक पुरुष One man, एक मनुष्य a person, आणि तो ठरवतो की आता अजिबात बायकोला त्रास द्यायचा. he says, "I won't trouble my wife." आणि सकाळी लवकर उठायचं. And he gets up early in the morning, व्यायामाला जायचं. go to exercise, बायकोसाठी नाश्ता करायचा. and make breakfast for her. आणि नाश्ता वगैरे बायकोला आपण स्वतःच्या हाताने करून द्यायचा. And then I'll prepare breakfast for her. सगळं असं बायकोला आवडेल तशा गोष्टी तो करत लागतो. And he does everything what the wife likes. आणि मग एकदा सकाळी तो लवकर उठून तो जातो व्यायामाला. He gets up in the morning, goes for exercise, बायको उठती उशिरा. and the wife gets up late. आणि मग ते नवरा दिसत नाही म्हटलं तर कुठे गेला हा नाही काय सकाळी उठून काय माहित. And she doesn't find the husband. She says, "Where has he आता gone?" किचन मध्ये सगळा गोंधळ केला असेल हे केला असेल ते केला असेल. And she says that he sort of spoiled the kitchen, made it dirty. हा बिचारा येतो व्यायाम करून. He comes home from the gym. आणि मग आता ती म्हणते आता आला व्यायाम करू आता मला ऑर्डर करा हे कर आणि ते कर. He has come home and he'll say, "Do this and do that." तो किचन मध्ये जातो की आणि प्लेट घेऊन येतो बघ मी हे पण करून ठेवले तुझ्यासाठी. मग तिला प्रश्न पडतो की नवरा एवढा चांगला का वागायला. He went into the kitchen, gets breakfast for her, and she has a question: Why is he acting so good? त्याचं कौतुक करायचं सोडून तिच्या मनात शंका चालू व्हायला लागल्या. Instead of praising her, she starts doubting. हा एवढा का चांगला वागायला. Why is he so good to me? पण नवऱ्याने वागावं तर कसं So वागायचं. how should a man behave? चांगलं वागलं तरी बायको भांडते. If you behave good, it's आणि वाईट not वागलं good. तरी बायको भांडतच असते. And if you behave bad, then she's आणि quarreling. मग ते सगळं त्या दोघांची अशी भांडाभांडी चालू होते. मग तो चोरा चिडतो आणि म्हणतो जाऊ दे सगळं व्यायाम बियाम गेला खड्ड्यामध्ये सगळं बायकोला चांगलं वागणं सगळं जाऊ दे. मित्राला फोन करतो चल रे जाऊ आपण पार्टी करूयात. And he started quarreling. He says, "I won't go for exercise now." He says to his friend, "Let's go and party." मनुष्याचा स्वभाव असा आहे. That's the nature of man. त्याला वाद पाहिजे असतो. He wants fight. कटकट पाहिजे असते. He wants quarrels. पण देवाला ह्या गोष्टी मान्य But God doesn't like these things. हालेलुया. Hallelujah. देवाला भांडण आवडत नाही. God doesn't like quarrels. देवाला वाद विवाद आवडत नाही. God doesn't like strifes and देवाला differences. राग आवडत नाही. God doesn't like anger. बायबल या ठिकाणी सांगतं. The Bible tells us, माझी इच्छा अशी आहे की my desire is, प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग आणि विवाद यांचा स्पर्श होऊ नये देता. and man shouldn't touch wrath and doubting, पवित्र हस्त उच्च करून प्रार्थना करा. and pray by lifting up their holy hands. हालेलुया. Hallelujah. आता हात आहे Your hands are there. पवित्र हस्त. They are holy hands. ज्याचे हात स्वच्छ तो देवाच्या डोंगरावर चढू शकतो. Whose hands are pure, he can climb up the mountain of God. तुमचा हात पवित्र पाहिजे. So your hands should be आणि holy. ते पवित्र हात कसे पाहिजेत. And how should your hands be holy? उच्च करून प्रार्थना करणं. So lift them up high and pray. हात उंच करून देवाची उपासना Lift your hands करणं. up and
man pray. हे पुरुषाला सांगितलेलं It's आहे told to man. आणि स्त्रीला सांगितलेलं And it's आहे. told to women. तशीच माझी इच्छा अशी आहे की That's my desire is. माझी इच्छा म्हणजे देवाचा आत्मा म्हणतो माझी इच्छा अशी आहे The की Spirit of God says, स्वतःला साजेल अशा वेशाने and adorn themselves in modest apparel, आपणास शोभवावे. बरोबर तसं ना, भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. and in modest apparel, propriety and moderation. स्त्रीचा पेहराव स्त्री मर्यादित आहे का की आणि ती कशी वागते त्याच्यावर लक्षात येतं पर्याय. And the dress code of a woman, it depends on the nature and behavior. भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे बायबल मला And सांगतो. adorn with propriety and moderation. म्हणून साजेल असा वेश स्त्रियांचा असणं गरजेचं So आहे. women should dress themselves as suitable. तंग कपडे घालून का उपयोगाचं नाही. It's not good to wear revealing कुठल्या clothes. प्रकारचं विभित्तपणे होता विभत्सीकरण होता काम नये त्या देहाचं. And the body shouldn't be abused in any way, कारण ते देवाचं पवित्र मंदिर आहे. because it's the holy temple of पण God. बऱ्याच चर्चेस मध्ये त्याविषयी आम्ही पाहतो जागरूकता आलेली आहे. In many churches now the realization is there. सर्व पंथाच्या चर्चेस मध्ये मंडळामध्ये त्या आणि ती जागरूकता आणि जे देवाचे सेवक त्या ठिकाणी आणायला लागले. In all denominations, the servant of God are bringing a पण realization, आपल्या ख्रिश्चन मुली म्हणजे तंग कपडे घालणारे, because the Christian girls are the ones who तंग wear जीन्स revealing घालायची, clothes, तंग टी शर्ट घालायचे, मग तसं चर्चला यायचं आणि या प्रकार फार वाढलेला आहे प्रियानो. and they wear tight clothes and come to church, and these things are grown, काहीतरी फॉरेन स्टाईल वेस्टर्न स्टाईल कधी अशी वापरायचे and they use Western style आणि clothes, त्याच्यामुळे आपण हिरस्तपणा दिसत नाही and because of that it doesn't look किंवा moderate, मर्यादशील ते दिसत it नाही. doesn't look limited, लोकांना आपल्या विषयीची साक्ष चुकीची आपल्या लोकांची साक्ष लोकांमध्ये समाजामध्ये वेगळ्या प्रकारे जाते. and the testimony of us goes in the wrong way in आणि the हे society. ज्यावेळेस देवाच्या आत्म्यानं देवाच्या सेवकांना मध्ये घातलं And when the Spirit of God puts it in the hearts of ते servants, ज्या वचन त्यांना लक्षात आलं की अरे साजेसा पोशाख पाहिजे, and when they are reading the verse that it should be साजेसा suitable, वेश पाहिजे. the clothes should be suitable. मग काही चर्च मध्ये त्यांनी स्त्रियांनी कसा वेश करावा त्याचे पिक्चर्स पण लावलेले आहेत. So in some churches they have mentioned pictures about how the dress code of women याचं should be. कारण काय आहे? So what's the reason? बायबल आम्हाला सांगतं की आपल्या देवाच्या नावाची निंदा होईल अशी कुठली गोष्ट आमच्याकडनं होता कामा नये. So the Bible says the name of the God should not be mocked. Such things shouldn't happen through us. मग माझ्या पेहरावावरनं जर देवाच्या नावाची निंदा होत असेल So if through my clothes the name of the Lord is mocked, याचा अर्थ देवाच्या वचनाप्रमाणे तो साजेसा नाही. so this doesn't mean it is not मग तो suitable for लगेच मी God. बदलला पाहिजे. You should change it. त्याच्यामध्ये बदल होणं गरजेचं It आहे. should be changed abruptly. आणि म्हणून प्रियानो बायबल मला सांगतं स्त्रियांनी नेहमी साजेसा वेश आणि परिधान करणं That गरजेचं. is why Bible says women should adorn themselves in modest apparel. आपल्याकडे चर्च मध्ये 15 वर्षाच्या मुलींपर्यंत आपण जीन्स वगैरे घालून चर्चला यायला परवानगी देतो, पॅन्ट वगैरे So घालून. we allow girls till 15 years to wear jeans in the church. एकदा का तिने 15 वर्ष पूर्ण केली Once they have completed 15 तिने years, पंजाबी ड्रेस मध्येच आलं पाहिजे. they should come in Indian तिने dress. योग्य पेहराव फुल अंगभर पेहराव तिच्यामध्ये असणं And गरजेचं they आहे. should be covered fully in the body. कारण ह्याच्यातून आमचा देव गौरवला Because जातो. through this our God is ह्याच्यातून glorified. आमच्या देवाचा महिमा होतो Through प्रियानो. this our God is glorified. स्त्रियांनो लक्षात ठेवा, तरुण मुलं लक्षात ठेवा, साजेसा वेश करा कारण तुमचा देह देवाचं मंदिर So आहे. young girls and women, remember, dress yourself in modest apparel because your body is a temple of God. आणि मी सांगत नाही, So I'm not telling हे you. देवाचं वचन सांगत आहे. The word of God is saying. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पण नीट लक्ष द्या, सगळ्या स्त्रियांनी तरुण मुलांनी विशेष लक्ष So द्या. understand, women and young girls. काय लिहिलं त्या ठिकाणी? What's it written there? तशीच माझी इच्छा आहे की So it's my desire स्त्रियांनी स्वतःला साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. so the women adorn themselves in modest apparel with propriety and moderation. मग वेश परिधान केल्यानंतर So after you wear a clothes, समोर उभे राहा आरशाच्या. you should stand in front of the mirror. हालेलुया. Hallelujah. कुठल्याही नटीचं चित्र डोळ्यासमोर आणू नका, मी तिच्यासारखे दिसते का. And don't bring a picture of any actress in front आपला of you. प्रभू समोर आणा. Get your God in front of you. माझ्या देवाचं गौरव होईल असा हा वेश आहे का. Is this clothes in a way that will glorify my God? माझ्या पित्याचं गौरव होईल असा साजेचा हा ड्रेस आहे का. Is this suitable attire that my God will be glorified? ज्या प्रभूनं माझ्या शरीरासाठी माझ्यासाठी स्वतःचं निष्कलंक रक्त सांडलं त्याला साजेल, त्याची दासी म्हणून साजेल असा हा ड्रेस आहे का. That God who gave his blood for me, is this dress suitable to him? आणि जर तो आतला आवाज तुम्हाला होय म्हणत असेल, If your inner voice is saying yes to you, तो पेहराव तुम्ही करा. that attire is suitable to you, मंदिरामध्ये या, come to the church, प्रभूची आराधना करा, worship the Lord, प्रभूला अर्पण सादर करा, give your तुम्ही offering to him, स्वतःचं समर्पण करा. dedicate yourself. देव ते
ते 100% स्वीकारणार आहे. God will accept it for sure. हालेलुया. Hallelujah. या सर्व महत्वाच्या गोष्टी उपासनेच्या आम्ही लक्षात घेणं गरजेचं So आहे. all these things about worship we should understand. प्रियानो, हे जे आम्ही पाहतो युनिफॉर्म वगैरे जे प्रकार तो आला ना, हा त्याच्यातूनच आलेला आहे. So we say uniform or something, it's come through आम्ही this. पाहतो कॅथलिक मध्ये पुरुष आपले फादर असले की त्यांचा तो झगा असतो. So if you have father in a Catholic church, he has a robe. स्त्रियांमध्ये ते नन्स असतात त्यांच्या आणि त्यांचा एक वेगळा पेहराव असतो. So the nuns have a robe as well. त्यातून म्हणजे ते देवाच्या दासी आहेत किंवा देवासाठी वेगळे केलेले पात्र ते त्यांच्यातून शोभतो. प्रियानो, Through that it indicates that they are separated for the work of God. नव्या करारामध्ये तसा काही प्रकार नाही. In the New Testament it's not mentioned. पेहराव आहे यहुद्यांचा प्रियानो, And the attire is of the पण Jews. आम्हाला देवाने स्वातंत्र्य दिलेलं That God आहे. has given us आणि independence. त्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? And independence is told us. साधेसा वेश करा. And have a attire that is मग suitable. स्वातंत्र्य म्हणजे काय? नियमांच्या चौकटीत असलेली मुक्तता आहे. So independence is freedom in मग limits. नियम काय आहे? So what are the rules? साजेसा, Suitable. सुटेबल, साजेसा पेहराव A करा. suitable apparel. हालेलुया. Hallelujah. हात वर करा. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. आणि मग प्रियानो, ही महत्वाची गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं So आहे. important thing we need to understand here. हात उंच करणं कितीतरी चांगलं आहे. Lifting up our hands is good. आम्ही पाहतो त्याचा आणि देवाचा आणि उपासनेचा एक महत्वाचा भाग आहे. Important part of the worship of God. बायबल आम्हाला सांगतो, The Bible tells us. देवाचं वचन आम्हाला सांगत आहे पहा. आणि स्तोत्र संहितेचा 141 अध्याय त्याचं दुसरं वचन. Psalms 141 and 2. माझी प्रार्थना माझी प्रार्थना तुझ समोर तुझं समोर धुपाप्रमाणे धुपाप्रमाणे. माझे हात उभारणे. तेवढं माझी प्रार्थना तेवढं वाचा पुढं मी नंतर वाचा पुढचं. माझी प्रार्थना तुझ समोर धुपाप्रमाणे तुझ समोर धुपाप्रमाणे तुला सादर हो, असं आम्ही आणि पूर्ण करू शकतो वाक्य. And Psalms 141 and 2. Let my prayer be set before you as an incense. माझी प्रार्थना धुपाप्रमाणे. Let my prayer be like incense. आता धूप जर आम्ही जाळला, If we burn an incense, एखादी अगरबत्ती जर आम्ही पेटवली, if we burn the incense तर stick, त्याचा जो धूप काय किंवा त्याचा जो धूर आहे and the smoke or the smell तो that comes काय from it, करतो? खाली असा पसरतो का? it is spread in the ground, धूर कसा तो वर जातो बरोबर. and the smoke धूप goes वगैरे up. पेटवला का नाही घरात कधी तुम्ही? मच्छरसाठी तरी पेटवला असेल की नाही? अगरबत्ती काय होतो? तो धूर कसा जातो? वर जातो, म्हणजे आरोहण तो प्रकार And आहे. the smell of the stick goes upwards. म्हणजे तुमची प्रार्थना धुपाप्रमाणे चढत गेली पाहिजे. And let our prayer be climbing up like the incense. हालेलुया. Hallelujah. कुठं चढत गेली पाहिजे? Where should it be तर climbing? देवाच्या निवासस्थानापर्यंत. And to the dwelling place of कारण God. बायबल सांगतो, The Bible tells us, धार्मिकाचे हा ऐकणारा तो देव आहे he hears the calls of the आणि righteous, त्याच्या निवासस्थानातून तो उत्तर देतो. and he answers from his dwelling place. मग देवाचं निवासस्थान कुठं आहे? Where is the dwelling place एक of तर आमचं God? शरीर आमच्या हृदयामध्ये आहे. It is in our hearts and our दुसरं body. देव आढळ सिंहासनावर आहे. Second is on the आणि ते throne. स्वर्गामध्ये आहे. It's in heaven. म्हणजे तुमचं आणि प्रार्थना जी आहे ती धुपाप्रमाणे चढणारी पाहिजे, वर जाणारी आहे. So your prayer should climb up like the incense. मग प्रियानो, आम्ही त्या पद्धतीचं जीवन जगतो का? So are we living a life like that? आम्ही आत्मसंयमन करतो का? Are we in आम्ही self-control? राग आणि विवाद सोडून देतो का? Have we cast away मी quarrel and तसंच anger? ठेवून मी जर प्रार्थना केली But if it is in me and I तर pray, ती प्रार्थना चढणारी असली पाहिजे धुपाप्रमाणे. that prayer should climb up like the incense. जाईल का ती? Will it go up? हालेलुया. Hallelujah. देवाचे एकदा असं आलं होतं आपल्याकडे, ते होतं की लोक खूप प्रार्थना करतात पण त्यांची प्रार्थना ह्या स्लॅबच्या वर पण जात नाही. A servant of God was here and he said people pray a lot but prayer doesn't climb up the slab as well. कारण न आवडणाऱ्या गोष्टी अजून आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्ही तसंच ठेवलेल्या Because the things God doesn't like, it's in us. त्याप्रमाणे ती चढत गेली पाहिजे, ते होत नाही प्रियानो. So it should climb up and it doesn't happen. स्लॅबच्या वरपर्यंत ती जातच नाही. It doesn't climb up the मग slab. का जात नाही ते आम्ही तपासलं पाहिजे. But we should आत्मिक introspect why. जीवनामध्ये मी कुठं चुकतो ते आम्ही तपासलं पाहिजे. Where we are going wrong in spiritual life, म्हणून we should माझी introspect. प्रार्थना धुपाप्रमाणे My prayer like the incense. आणि माझे हात उभारणे वाचा. हात उभारणे माझ्या हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. हात उभारणे. And my lifting up of my hands like the offering of the evening. मग हात उभारायचं कसं? So how will you lift up your hands? असे उभारायचे का असे उभारायचे? And how should you lift up your hands in a small way or a big way?
हात वर करा म्हणजे काय करा? So lift up your hand means what? शाळेमध्ये टीचर शिक्षा करायचे. So teacher is to punish in the school. त्या कोपऱ्यात उभा राहा आणि हात उंच करून तिथे उभा राहा. So lift up your hand and stand there. हा, मग काय प्रभू तो जर असा हात उभा करून म्हटलं तर त्या टीचर किंवा ते कोणी असेल मॅडम किंवा आणि सर ते काय म्हणतात हात वर. And put your hands up and stand there. मग काय होतं हात जास्त वेळ वर ठेवलं की What happens when you put your hands up for a long time? हाताला त्रास होतो And you have pain in your hands? हात जड होतात It becomes heavy. आणि मग ते आपोआप खाली येतात. And then it comes down. खाली आलं की परत टीचर हात वर. And again teacher says put your hands up. हा, काटे हात वर कर. And Kate put your hands up. आगाऊपणा करतो का हात वर करून उभा राहा. And do not be naughty, put your hands up. अरे माहितीये का हात जेवढा त्रास होईल हाताला ती त्याची शिक्षा. And more the hands pain, that is the punishment. हालेलुया. Hallelujah. पण हात वर आहे तर मी तुम्हाला हात वर म्हणजे नक्की काय ते So सांगतो. what means to put your hands up? मला असं जायला तर मी दिवसभर असं उभा राहील. काय त्यातली शिक्षा आनंदाची हात वर कर. So in a small way I can put my hands up. पण जोपर्यंत तुम्ही उपासनेसाठी आणि स्वतःला तो जसं ते आणि जो त्याग आहे किंवा जे देवाविषयीची उत्कंठा आहे ती तुम्ही त्या आणि ती तुमच्या त्या स्तवनामधून किंवा उपासनेमधून त्या प्रार्थनेमधून दिसणं गरजेचं So आहे. a sacrifice or a desire to God should be seen through your prayer, through your worship. हालेलुया. Hallelujah. हात उभारणे. Lifting up your hands. हात उभारणे म्हणजे कशी उभा राहा प्रॅक्टिस करा बरं. So you have to practice lifting up your hands. करा की बहिणीनो हात कळतं की नाही. मराठीच बोलते मी प्रीचिंग करतोय आता. अजून वर करा बरं अजून. हा दोन्ही हात कोण आहे तिथं बाळासाहेब काय थांबा जरा आता थोडं 5 मिनिटं असंच थांबव. काय होतं बघा जरा एकदम त्रास व्हायला की येऊ द्यात खाली पण लक्षात असे गळून हात खाली आले तरी येऊ द्यात नाही तर तसेच ठेवा. So wait till you have pain in your hands. 5 मिनिटं. हालेलुया. डोळे बंद करा ना मनात म्हणा हालेलुया हालेलुया आणि बघा तुम्हाला काय फील होत आहे ते. केव्हा म्हणत राहा परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे. 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 बोलत राहा. बंधूंनो पण म्हणा तुम्ही पण म्हणा. हात खाली आल्या तर येऊ द्या ताणू नका. आलं थांबा उघडा डोळे हात खाली करा. पण या ठिकाणं And in this place, अशा रीतीने जेव्हा आम्ही देवाला सादर होतो when we present ourselves in this way, सुरुवातीला उपासना करताना माझे हात असे उंच करायला लागले की मला आणि नेहमी सगळ्यांना होतं तसं मला त्रास व्हायचा हात खाली यायचे. so first when I started worshipping, my hands to pain when I lift up my hands. मी प्रभूची हालेलुया शब्दानं प्रभूला डोळे बंद केले हात वर केले
आणि मग हालेलुया ते आपण गीत जे गातो ना, हालेलुया, मी ते म्हणू लागलो. And with the song Hallelujah, I lifted up my hands and started praising God. एका जागी उभं राहून तो झोप यायला लागले की मग मी चालत ते म्हणू लागले, पण हात उंच ठेवले. So when I started feeling sleepy, I used to walk and then lift up my आणि ते hands. हालेलुया शब्द तो गीताद्वारे देवाला सादर करत असताना मी त्या गीतामध्ये इतका मग्न झालो की 1 तास कसा झाला आणि माझे हात 1 तास कसे उंच झाले ते मलाही समजलं नाही. So I got so engrossed in the song that I lifted up my hands for 1 hour and I couldn't understand it. ज्यास आम्ही त्याच्यामध्ये देवाच्या उपासनेमध्ये फार स्वतःला आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो किंवा त्याच्यामध्ये मग्न होतो, And when we are truly engrossed in the worship of God, आमचे हात किती वेळ उंच झाले त्याचा त्रास आम्हाला होत we नाही. are not pained by the hands lifting up our hands. महत्वाचं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये मग्न होणं गरजेचं आहे. Important thing, you should be तुम्ही engrossed in त्याच्यामध्ये it. रमणं गरजेचं आहे. You should be fully in it. आणि मग आम्ही पाहतो अशी उपासना देव मान्य And करतो. God will accept such a worship. आणि म्हणून तुमचा हात उभारणं वाचावरती ब्रदर वचन पण, माझी प्रार्थना माझी प्रार्थना तुझ समोर धुपाप्रमाणे तू समोर धुपाप्रमाणे माझे हात उभारणे माझ्या हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे कसं हो, सादर हो. हालेलुया. And my lifting up our hands should be like the incense and my prayer should be like the prayer of the प्रियानो, आम्ही evening. पाहतो ती आम्ही हात उंच करतो म्हणजे आम्ही आध्यात्मिक आमची तहान जी आहे ते आम्ही व्यक्त करत असतो. So we lift up our hands because we present our spiritual आणि thirst to त्याचं God. प्रभावी साधन माध्यम जर काय आहे तर हात उंच करणं. And then an important or a good medium is lifting up our hands. 43 स्तोत्रामध्ये अतिशय सुंदर सांगितले 6वं वचन आणि नंतर आपण आपल्या विषयाकडे येऊयात. पहिल्यांदा 43 6वाचा हालेलुया. 43 अध्याय स्तोत्र संहिता त्याचं 6वं वचन. पाचवं. हा वाचा. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? हा. देवाची आशा धर, हा. तो मला दर्शन देऊन हा. माझा उद्धार करीतो. हा. म्हणून मी पुनरुपी त्याचे गुणगान गाईन. हा. पुनरुपी त्याचे गुणगान गाईन. त्याच्या अगोदरचं काय वचन आहे? 143 आहे का? हा सॉरी 143 बरोबर. मी आपले हात तुझ पुढे पसरितो. हा सॉरी वचन आहे स्तोत्र 143 आणि किती वचन? 6वं वचन. हा वाचा. मी आपले हात तुझ पुढे पसरितो. मी आपले हात तुझ पुढे काय करतो? पसरितो. पसरितो. शुष्क भूमीप्रमाणे, शुष्क भूमीप्रमाणे माझा आत्मा तुझसाठी ताणेला झाला आहे. तुझसाठी ताणेला झाला आहे. I spread out my hands to you. My soul longs for you like a thirsty land. हा. शुष्क भूमीप्रमाणे माझा आत्मा काय झालाय? तुझसाठी ताणेला झाला आहे. म्हणजे हात उभारणं आमच्या आध्यात्मिक तहान व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. And lifting up our hands indicates our spiritual thirst to the Lord. मग देवासाठी जो ताणलेला आहे, Who is thirsty for the Lord, तो देवाला सादर होत असताना कसा होतो? आपले हात उंच करू. while he's presenting himself to God, he lifts up his hands. हा. म्हणून पुरुषांनी काय करायचं? राग आणि विवाद यांचा स्पर्श होऊ न देता So men shouldn't touch wrath and doubting. आपले पवित्र हस्त उंच करून Should lift up their holy hands. काय करावे? What should they do? प्रार्थना करावी. They should pray. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आता आपण आपल्या महत्वाच्या विषयाकडे वळूया. And let us come to an important मागच्या topic. वेळेस आम्ही पाहिलं क्रोध काय आहे. We saw last time about what is anger. क्रोधाविषयी आम्ही पाहिलेलं आहे 37 अध्याय आणि त्याचं 8वं वचन. राग सोडून दे, राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, जळफळू नको. आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. आशानं दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. Cease from anger and forsake wrath. Do not fret. It only causes harm. हा. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की आणि क्रोध जो आहे तो माणसाला नाशाकडे घेऊन जातो किंवा चुकीच्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतो. So here we see anger only takes man to harm. बायबल म्हणतात ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. And who doesn't get angry easily is greater than a one who does mighty deeds. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. And one who has self-control is greater than the one who wins over the म्हणजे city. ज्याचा मनावर ताबा आहे तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ To आहे. control his mind
mind is greater than the one who wins the city. आणि ज्याला लवकर क्रोध येत नाही And who doesn't get angry तो easily पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ is आहे. greater than the one who does mighty आता deeds. या ठिकाणी शब्द पहा काय So वापरला. words, listen to the words here. ज्याला लवकर क्रोध येत नाही. Who doesn't get angry easily. इझिली ते तशा स्लो टू हा म्हणजे ज्याला लवकर क्रोध येत नाही. So who is slow to anger? मग हळू क्रोध येणारा काय म्हणा त्याला काय म्हणायचं. So what do you call him who is slow to anger? तुम्हाला कधी हा प्रश्न पडला की नाही. Do you have this question? किती लोकांना हा प्रश्न पडला का आता मी सांगितल्यानंतर प्रश्न पडला How सगळा. many you have this question? मी जेव्हा वाचन वाचलं When I read the word, त्यात लिहिलं की लवकर ज्याला क्रोध येत नाही तो. so who is slow to anger? मग देवाला म्हटलं देवा मग ज्याला उशीर आणि लवकर हळू क्रोध येतो त्याचं काय. So what about the one who gets angry but not immediately? त्याला काय परिणाम आहे. What's the result for him? मग पवित्र शास्त्र तर परिपूर्ण आहे. The scripture is perfect. आहे की नाही परिपूर्ण. It's मग perfect. त्याच्यामध्ये ज्याला क्रोध लवकर येत नाही किंवा जो मंद क्रोध आहे So who doesn't get angry easily or who is of a less anger? त्याचा परिणाम काय होतो प्रेम. What's the result for him? आमच्या देवाविषयी सांगितलेला आहे. It's written about a God. तो कसा आहे त्याला क्रोध असा भयंकर येतो का. How is he? Does he have enormous rage? हालेलुया. हळू मंद. His anger is mild. मग आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्राचं पुस्तक 15वा अध्याय त्याच्या 18 वर्षामध्ये काय लिहिलंय. Proverbs 15 and 18. तापट मनुष्य तापट मनुष्य तंटा उपस्थित करीत हा म्हणजे ज्याला राग येतो. तापट म्हणजे क्रोध म्हणजे कसा तापलेला मनुष्य. राग द्वेष आम्ही पाहतो रागीट मनुष्य क्रोधाविष्ट मनुष्य जो काय लिहिले तापट बरोबर आहे. हो तापट मनुष्य काय करतो. तंटा उपस्थित करतो. तंटा काय करतो तो भांडण निर्माण करतो. मंद क्रोध झगडा शमिवितो. हा मंद क्रोध काय करतो. जोरात बोला की. झगडा म्हणजे काय भांडण. हालेलुया. तापट मनुष्य काय निर्माण करतो तंटा भांडण आणि मंद क्रोध जो असतो तो काय करतो झगडा शमिवितो. झगडा शमवितो. हालेलुया. याचा अर्थ मंद क्रोध जो आहे तो स्वभाव नाही नैसर्गिक आम्ही पाहतो त्याला आम्ही. So a wrathful man stirs up hate, but he is slow to anger, allays contention. म्हणजे त्याचा कंट्रोल आहे. So he has control. मंद क्रोध आहे. He is slow to anger. आम्ही पाहतो राग साध हळू त्याचा आहे. So his anger is slow. आणि त्याचा परिणाम काय होतो. And what's the result here? मंद क्रोध झगडा शमवितो. And who is slow to anger, he allays the आणि fight. लवकर क्रोध येणारा मनुष्य तंटा उपस्थित करतो. But a wrathful man stirs up his strife. हालेलुया. हालेलुया. 37 अध्यायाच्या त्या 15 वचनामध्ये आम्ही लिहिले काय वाचा परत एकदा. राग सोडून दे. राग सोडून दे. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. जळफळू नको. जळफळू नको. आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. आशानं दुष्कर्माकडे काय होते प्रवृत्ती होती. दुष्कर्म मनुष्य करतो प्रियानो. So cease from anger, forsake wrath, do not fret, it only causes harm. म्हणून ती दुष्कर्माची प्रवृत्ती आमच्यामध्ये विकसित होऊ नये डेव्हलप होऊ नये. So the nature of wrongdoing shouldn't develop in us. कारण ती जर विकसित झाली Because if it develops, तो फार घातक आहे प्रियानो. it's dangerous for त्याला us. डेव्हलप होऊ देऊ नका. Don't let it develop. त्याला तिथल्या तिथं बंद करून टाका. And just kill it there and आणि then. मग देवाच्या स्वाधीन व्हा. And so dedicate yourself to God. पवित्र आत्म्याच्या स्वाधीन व्हा. Dedicate yourself to the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला. And walk by the inspiration of Spirit. तुम्हाला कदाचित राग येईल. You'll get angry पण तो then. कसा असेल But how will it be? मंद असेल. And it will be mild. त्याच्यामध्ये समेट आहे. It will have reconciliation. त्याच्यामध्ये झगडा नाही. There's no quarrel in it. त्याच्यामध्ये सगळा समवण्याचं सामर्थ्य आहे. But it has reconciliation in it. हालेलुया. पहा काय रागाचे किती मस्त प्रकार आहेत बघा. And there are types of anger. शीघ्र क्रोधी मनुष्य तंटा उपस्थित करतो. And the man who has wrath stirs up strife. आणि मंद क्रोधी मनुष्य काय करतो झगडा. मग एक राग आहे तो पेटवतो. So one stirs up fights. त्वरित येणारा राग काय करतो पेटवतो. And the immediate anger stirs up आणि fights. हळू राग काय करतो विजवतो. And a slow anger allays the fights. हालेलुया. Hallelujah. मग त्या रागाला काही करावं लागत नाही. तो आपोआप येतो प्रियानो. तो मनुष्याचा दैहिक स्वभाव आहे. And that wrath you don't have to do anything. It's automatic. पण मंद क्रोध त्याला आम्हाला प्रयत्न करावे लागतात. But we have to try hard for the mild त्याला anger. प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहायचं You have आहे. to be in the presence of God for जितकं that. तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये राहा More you are in His presence, तितकी दैहिकता निघून जाते. and the carnality goes दैहिक away. स्वभाव निघून जातो. Carnal nature
nature goes जितकं away. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालाल More you walk by the guidance of the दहिता Spirit, निघून जाते प्रियानो. your carnal nature goes away. देहाच्या वासना निघून जातात. Lust of flesh goes सगळं away. राग तंटा सगळं काय मागच्या वेळेस आम्ही वाचलं गलती करायच्या पदामध्ये सगळं निघून जातं. Everything anger, quarrel, strife goes away. जो बंद आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. Walk by the guidance of the Spirit, you won't fulfill the lust of राग flesh. ही एक वासना आहे प्रियानो. And the anger is a lust. म्हणून मी पाहतो बायबल मला सांगतं की मंद क्रोध सगळा शमितो. And the slow anger allays the strife. पुढे आम्ही पाहणार नीतिसूत्राचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि त्याचं 17 वचन. And Proverbs 14 and 17. शीघ्रकोपी मूर्खपणा करीतो, शीघ्र कोपी मूर्खपणा करीतो. दुष्ट संकल्प योजणाऱ्याचा लोक द्वेष करीतात. हा दुष्ट संकल्प योजणाऱ्याचा लोक द्वेष करतात. वाचा 14-17. A quick-tempered man acts foolishly, and a man of wicked intentions is hated. पा शीघ्र कोपी A quick temper, म्हणजे लवकर राग ज्याला येतो and who gets angry तो quickly, काय करतो? what does he do? मूर्खपणा करतो. He acts foolishly. मूर्खपणा करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे का? Is it good to do acts foolishly? चांगली का वाईट आहे? It's good or bad? हा मग बोला की चांगलं का वाईट ते तरी कळतं ना. मूर्ख काय मूर्खपणा करतोस रे तू उगाच. मुलाला आपण कधी कधी बोलतो की नाही And to be foolish, we say always to a child that why are you acting foolishly? त्याला काहीतरी खाली साधी चूक केलेली असते. It's a simple mistake he has done. त्याला आपण पटकन म्हणतो काय मूर्खपणा चालू And he says, why are you acting foolish? काय चुकीची गोष्ट करायला लागलेला Why are you आहे. doing wrong? म्हणजे मूर्खपणा त्याने होतो प्रियानो. So that happens with foolishness. म्हणून मी बायबल मला The सांगतो Bible tells us 17 वचनामध्ये मग शीघ्र कोपी मूर्खपणा करतो a quick-tempered acts foolishly, आणि मूर्ख मनुष्य मनात म्हणतो देव नाही. and a wicked man says the Lord is not there. मूड काय म्हणतो? And what does the foolish say? मूड आपल्या मनात म्हणतो देव. म्हणजे तुम्ही मूर्खपणा जेव्हा करता म्हणजे ती कृतीमध्ये मूर्खपणा येतो. So when you act foolishly or do foolishly, त्यावेळेस तुम्ही दर्शवता की देव नाही. and you say God is not आणि there. जगामध्ये वावरताना मात्र आम्ही वावरतो मी विश्वासणारा आहे. So while we're walking in the world, we say I'm a मी believer believer. आहे. I'm a believer. मी शिलो चर्चला जातो. Go to church. आमचे पास्टर असे आहे. Our pastor preaches in such a way. बरोबर की नाही? You say that. पण आम्ही काय करतो? But what do we do? मूर्खपणा We do करतो. foolishness. काय मूर्खपणा करतो? What do we do? राग आमच्यामध्ये आहे. We have anger. म्हणून राग शीघ्र कोपी मूर्खपणा करतो. So quick-tempered person acts म्हणजे foolishly. देवाच्या विरोधातल्या तो गोष्टी He करतो. does things against God. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी He does करतो. things that God doesn't like. मूर्खपणाच्या गोष्टी करणं बंद कर आम्ही मुलाला राम म्हणतो प्रियानो. So we say to children, stop acting foolishly. मग काय ज्या योग्य गोष्टी आहेत त्या तू करत नाही अयोग्य गोष्टी करतो म्हणजे तो मूर्खपणा You आहे. don't do what is right, you do what is wrong, you would act foolishly. आणि म्हणून प्रियानो आम्ही मूर्खपणा करतो जर आम्ही शीघ्र कोपी आहे So we do foolishly if we are quick-tempered. मूर्खपणा म्हणजे उगाच भांडणं काढायची. And without foolishly we do उगाच काहीतरी quarreling. चुकीच्या गोष्टी करायच्या. We do no unnecessary things. म्हणून आम्ही म्हणतो मूर्खा तुला काय अक्कल आहे की नाही? So we say foolish, do you have any senses? म्हणजे काय मूर्खाला अक्कल Foolish doesn't have any sense. नसते. हालेलुया. Hallelujah. शीघ्र कोपी मूर्खपणा करतो म्हणून शीघ्र कोपी होऊ नका. So quick-tempered acts foolishly, do not असेल be तर तो quick to anger. आता असेल तर तो तुम्ही काढून टाकणं गरजेचं आहे. You should remove it from you. आणि त्यासाठी साधी सोपी गोष्ट So it's आहे. an important thing to do. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Walk by the inspiration of the पवित्र Spirit. आत्म्याने भरलेले Be व्हा. filled with the Spirit. हालेलुया. Hallelujah. आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर आम्हाला सामर्थ्याचा आम्ही पाहतो प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. And not of fear, but of power, love, and a sound mind. सावधपणाचा आत्मा सावध मनाचा आत्मा दिलेला Given a आहे. spirit of sound mind. कुठल्या पत्रामध्ये कुठल्या अध्यायाच्या कुठल्या वचनामध्ये सांगितलंय सांगा बरं. भित्रेपणाचा नव्हे सामर्थ्याचा प्रीतीचा. 2 तिमोथी 1:7. हा 2 तिमोथी 1:7 वाचा. 1:7 वाचा. म्हणजे पहिला अध्याय 7 वचन वाचा. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा म्हणजे संयमनाचा म्हणजे सावध मनाचा आत्मा दिला आहे. For God has not given us a spirit of fear, but of love, power, and a sound mind. मग आम्ही पाहतो अनुशासन. And a sound mind. ज्याच्याजवळ अनुशासन आहे तो शीघ्र कोपी नसतो प्रियानो.
So who has a sound mind is not quick angered. हालेलुया. Hallelujah. आणि मी पाहतो म्हणून बायबल आम्हाला सांगते आम्हाला सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. So he has given a spirit of sound mind, संयमनाचा आत्मा दिलेला of आहे. self control. म्हणून आम्ही पाहतो जो शीघ्र कोपी जो आहे तो मूर्खपणा करतो. So who is quick tempered is foolish. आणि मूर्ख वागणारे लोक देवाला आवडत नाही. मूर्खपणा करणारे And God doesn't like people who act foolishly. हालेलुया. Hallelujah. हाल पुढे देवाचं वचन आपण वाचूया. Further we read नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 19 अध्यायाच्या 11 वचनामध्ये काय लिहिले पहा. Proverbs 19 and 11. विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो, हा. अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे. The discretion of a man makes him slow to anger, and his glory is to overlook a transgression. आता या ठिकाणी लिहिले काय What's written here? विवेकाने मनुष्य काय होतो मंदक्रोध. मंद क्रोध होतो. And discretion makes a man slow to आणि anger. मंद क्रोध मनुष्य काय करतो. And what a slow to anger man does? झगडा शमवित. हा. मंद क्रोध मनुष्य झगडा शमवित. शमितो म्हणजे शांत करतो. He allays the quarrels. हा म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे. Bible tells us पवित्र शास्त्र आम्हाला सांगते विवेकाने मनुष्य मंद क्रोध होतो. the discretion of a man makes him slow to विवेक anger. म्हणजे काय. And what is discretion? विचार, Your thoughts, चांगले विचार, good thoughts, योग्य विचार, right thoughts, सत्सद विवेक त्याला म्हटलेला आहे. and it is called म्हणून conscience. विवेक आमच्यामध्ये असणं गरजेचं You should आहे. have conscience in you. ख्रिस्ताच्या विचारानं आम्ही ग्रासलेले असावं. We should be filled with the thoughts of Christ. आम्ही ते गीत गातो. हृदयात तूच बसावा, ओठावर तूच असावा, मी पाहीन जिकडे तिकडे प्रभू ख्रिस्ता तूच दिसावा. And we sing a song, you should be in our hearts, you should be on our lips, wherever we see, you should be there, Christ. ख्रिस्ता तुझ्यामध्येच माझं हे जीवन एक रूप होऊ दे. And Christ, let my life be one in you only. म्हणजे ख्रिस्ताच्या विचाराशी मी एक झालेलो आहे. I have become one with the thoughts of Christ. ख्रिस्ताच्या स्वभावाशी मी एक झालेलो I have आहे. become one with his nature. ख्रिस्ताच्या देहाशी मी एक झालेलो I have आहे. become one with his body. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. ख्रिस्ताच्या देहाशी एक रूप होणं माहिती का तुम्हाला काय आहे. What does it mean to become one with the body of Christ? पौल म्हणतो की मी ख्रिस्ताचा वध माझ्या देहात काय करतो वागवतो. हालेलुया. Paul says, I carry the body म्हणजे of Christ in my body. ख्रिस्ताच्या देहाशी तो एक रूप झालेला आहे. He's become one with the body of Christ. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेलो आहे. I'm nailed on the cross with Christ. म्हणजे देहाशी तो एक झालेला आहे. So he's become one in the body. ख्रिस्ताच्या स्वभावाशी एक होणं, Become one with the nature of Christ. ख्रिस्ताच्या विचाराशी एक Become होणं, one with the thoughts of Christ. ख्रिस्ताच्या देहाशी एक One होणं with the body of आणि Christ. ख्रिस्तानं पाठवलेला देवाचा जो आत्मा आहे पवित्र आत्मा त्या आत्म्यामध्ये एक होणं. The Spirit, Holy Spirit sent by Christ, becoming one in the Spirit. माझा आत्मा देवाच्या आत्म्यामध्ये एक होणं My गरजेचं spirit आहे. should become one with the Spirit of God. म्हणून बायबल आम्हाला सांगतं विवेकाने मनुष्य मंद क्रोध So होतो. Bible says, with conscience, man is slow to तुम्ही anger. ख्रिस्ताच्या विचारानं जर ग्रासलेला आहात If you are filled with the thoughts of Christ, तुम्ही शीघ्र कोपी होणार नाही. you don't become full of wrath. तुम्ही मंद क्रोध You will be असणार. slow to anger. मंद क्रोध जो असतो प्रियानो One who has a mild हा anger, क्रोध चांगल्यासाठी व्यक्त होतो. he expresses the anger for good. आता कसं ते सांगतो तुम्हाला. So how is it एखादा बाप मुलावर चिडतो किंवा when a रागवतो father gets angry on a child? तो त्याच्या हितासाठी रागवतो का त्याचा द्वेष करतो म्हणून रागवतो. Does he get angry for his good or bad? कशासाठी रागवतो. हितासाठी रागवतो. He gets angry for his good. मग हितासाठी जो राग व्यक्त होतो So the anger that is expressed for good, तो मंद क्रोध आहे. that is a mild anger. ख्रिस्त आमच्यावर रागवतो. Christ gets angry on मग us. देव कसा आहे. But how is God? मंद क्रोध आहे. He's slow to anger. मग तो आमच्या हितासाठी रागवतो का आमच्या हितासाठी रागवतो. Is he gets angry for a good or a bad? कशासाठी रागवतो येशू. हितासाठी रागवतो. He gets angry for a good. हालेलुया. Hallelujah. रागवून मी तुमच्यावर कधी कधी मुलांवर मुलींवर रागवतो. कशासाठी रागवतो. तुमच्या हितासाठी रागवतो का मी तुमचा द्वेष करतो म्हणून रागवतो. तुमच्या हितासाठी रागवतो. And I get angry on the girls and boys for the good. हालेलुया. तो आहे मंद क्रोध. That is the mild anger. आणि जो द्वेष पसरवतो किंवा ज्याच्या मनामध्ये त्याला काय करू काय नाही तो जो असतो राग द्वेष जो आहे लवकर क्रोध जो आहे तो नाश तो देवापासून नाही प्रियानो. So the quick anger or hate creates the destruction. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये सांगितले विवेकाने मनुष्य मंद क्रोध होतो. So with conscience man becomes of slow to anger. मंद क्रोध काय तुम्हाला आता सांगितलं. So we know what is mild anger. म्हणजे क्रोध पण तुम्ही रागवाल पण तुम्ही कोणाच्या तरी हितासाठी
कोणासाठी You should राग be angry, but for someone's good. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. देव त्यालाच फटके मारतो ज्याच्यावर तो प्रीती करतो And God हालेलुया. rebukes the one He loves. आमेन. जेव त्या देवाचा राग जर माझ्यावर व्यक्त झाला तर प्रियानो आनंद करा, कारण देव आमच्या हितासाठी आम्हाला रागवतो. And if the anger of God is seen on me, you should rejoice because God loves me. आमेन. प्रियानो रागवणं, देवाचं रागवणं आम्हाला तात्कालिक दुःख वाटतं, पण अनंतकालिक सुख देणार आहे. But the anger of God, we feels that is sorrowful for us for the moment, but it gives us eternal joy. देवाच्या रागवण्याचा कधी आम्ही द्वेष करता कामा So नये. you shouldn't hate when God rebukes you. पेरेंट्सच्या रागवण्याचा मुलांनी कधी द्वेष करता कामा Children नये. shouldn't hate the rebuking of the कारण parents. कुठलाही बाप आपल्या मुलांचा द्वेष करत नाही. So no father hates the children. कुठल्याही आपल्या लेकराचा द्वेष करत No नाही. parents hate the children. बायबलच सांगतं की तुझा मुलगा धोका जावा असं जर तुला वाटत नसेल तर त्याला तू छडी त्याला आवरू नको, त्याला मार. So Bible says, if you want your child to perish, take the rod away from him. मारतो कधी मनुष्य? So when a man hits, जास्त त्याला राग येतो म्हणजे तो मंदक्रोध जो आहे When is- बापाचा राग तो असतो. when he's angry or a loving anger. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून मी पाहतो आणि मंद क्रोध आम्ही पाहतो विवेकाने मनुष्य मंद क्रोध असावा And with the conscience, the man should be of a mild anger. होतो. And it म्हणून आम्ही becomes. मंद क्रोध असावे. We shouldn't be of mild anger. बायबल आम्हाला सांगतं Bible says, तुम्ही ईश्वरी स्वभावाचे काय व्हा, विभागी व्हा. you should be a partake of the divine हालेलुया. nature. Hallelujah. ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या अंगी ल्या. You should have the म्हणजे nature of Christ in you. म्हणजे येशू जर मंद क्रोध आहे तर तुम्ही कसे असले पाहिजे? म्हणा जोरात, मंद क्रोध असले पाहिजे. हालेलुया. नाही तर पार पुढच्या चौकापर्यंत घरातल्या भांडणाचा आवाज जातोय असं आमचे लोक आहेत. So if Jesus is slow to anger, you should also be like him. Not like your quarrel should be heard way down. आहे की नाही अशी लोक? Are there such people? हो की नाही? तुम्ही किती काय म्हटलं तरी मला माहिती आहे सगळं काय कुठं काय चालतंय हे सगळं मला इतंबूत माहिती आहे. So I know everything what goes on everywhere. हालेलुया. Hallelujah. पण आमच्याकडे आहे प्रियानो अशी आम्ही खूप वर्ष झालं चर्चला येतो, पण बरेचसे लोक असे आहेत असा राग घरामध्ये असं आदळ आपट भांडी भेंडी सगळं मस्तपैकी चालू असतं जोरात. So we know many people what happens and they just break utensils in the house. याने काही उपयोग नाही It's प्रिया. of no use. देवाचा एक सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. Not one blessing of God you'll एकदा receive. एका ठिकाणी मला बोलवलं होतं. I went to prayer for a मी place. गेलो, मला माहित होतं की ते ब्रदर काय आहेत. I know what the brother is. आपल्या चर्चे नाही. They're not of our church. आणि मग त्यांचा बऱ्याच दिवसाचा एक प्रश्न आहे. And they had a question for many days. आणि मग बरंच असं हे ते कर्ज आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. I have a big loan, great debts. आणि त्या व्यक्तीला गुटखा खायची सवय आहे. And he used to eat gutka. कधीतरी वेळ प्रसंगी काहीतरी प्रसंगाने पार्टी करायची सवय आहे. In some situation he used to party. देवाला जे जे आवडत नाही त्या गोष्टी ते करतात, पण जे आवडतात त्या करत And नाही. they used to do what God doesn't like, but they don't do what God likes. आणि मग त्या ठिकाणी मी जरा ते माझ्या नातेवाईक असल्यामुळे मी जरा रागवलो, म्हणजे मंद क्रोध, त्याला त्यांच्या हितासाठी मी रागवलो. So I went to him because he was my relative, and with a mild anger I मग scolded him. त्याच्या अगोदरच 1-2 महिन्यापूर्वी ते एका सेवकाकडे जाऊन आले होते And a couple of months ago he went to a servant आणि प्रार्थना करून आले, and he prayed there and came home. कर्ज मिटावं, सगळं मिटावं. May my loan go away and debts go away. आता त्या सेवकाकडे गेला त्यांनी हे सांगितलं नसेल की मी हे करतो, चुकीचे काम करतो, ते नाही सांगितलं. But he didn't tell the servant I do wrong things. सांगणार नाही याने. He didn't tell him. फक्त काय सांगितलं की कर्ज झालंय पास्टर, असं झालंय तसं झालंय. मग पास्टरने प्रार्थना, He says, Pastor, I have loans, I had debts, pray for it. आणि मग त्यांनी प्रार्थना केली, आले. मग मी एकदा तिथं गेलो होतो. And then I went to his place one day. मग मी जरा रागवलो, कारण मला माहित होतं ती व्यक्ती कशी. Then I rebuked him because I knew his म्हटलं, habits. जोपर्यंत गुटखा खाणं बंद करत Till नाही, you stop eating gutka, जोपर्यंत ते बिअर दारू या बंद पार्ट्या बंद करत नाही, till you stop consuming alcohol and parties, फक्त आठवड्याला एक दिवस चर्चला जाऊन यायचं म्हणजे तुम्ही धार्मिक झाला म्हणजे देव तुमची प्रार्थना ऐकतो, असं अजिबात नाही. just you go to church once a week and God hears your praise, your righteous. It's not आणि like that. हे जर जोपर्यंत तुम्ही सोडत Till नाही, you don't lose these things, तुमचं कर्ज पण मिटणार your नाही, debt won't go away. तुमचे प्रश्न कधी संपणार The problems won't नाही, end. तुम्ही काही उपयोग नाही. It's of no use for तुम्ही you. चांगल्या पेंटिकॉस्टल चर्चला You go to a जाता, Pentecostal चांगले church. तुमचे पालक You आहेत, have a good pastor. पण तरी तुम्ही सगळीकडे जाता प्रार्थना Still करायला, you go कारण everywhere तुम्ही for praise. माझं कर्ज मिटावं म्हणून. that my debts end. तुमच्या पालकाकडे जात नाही, You don't go to a pastor कारण तुमच्या पालकाला तुमचे पालक तुम्हाला ओळखतात. because your pastor knows you. मी तुमचा मेंढपाळ म्हटल्यानंतर मला सगळे मी सगळ्यांना ओळखतो. So I'm your shepherd, I know everyone. मग मला जे आलं कोणी सांग पास्टर प्रार्थना करा असा झालं, मी काय म्हणा पहिल्यांदा हे सोडून
सोडून दे, मग मी प्रार्थना So करतो. when someone comes to me for Matala- prayer, I'll tell them to leave their habits. त्याला मी बराच रागवलो, So I scolded him, या गोष्टी सोडून दे. leave all these things. एकदम गप्प बसले. Then he sat मी quietly. काय प्रार्थना केली नाही. I didn't pray there. नंतर मला समजलं Then I understood. ते दुसरीकडे जाऊन माझी बदनामी करायला लागले. They went to some other place and started speaking ill of me. लोकांना मनासारखा सल्ला हवाय, योग्य मार्गदर्शन नको. And people like an advice like the heart wants, not the correct आणि one. मला काही फरक पडत नाही. And I don't fear तुम्ही anything. माझी बदनामी करा, काही करा, मला काही फरक पडत And speak wrong of me to anything. I नाही. मी don't फक्त एक fear. माझं आणि माझ्या देवाचं रिलेशन कसं आहे तेवढं मी सांभाळतो. I just listen to what my God says and my relation with Him. न कोणी माझी निंदा करा, काय करा, मला काय, पण मी जे काही योग्य असेल ते बोलतो. And just anyone hates me, I don't care about that. योग्य मार्गदर्शन करतो, त्यांच्या मनासारखा सल्ला मी देत नाही. So I give the right advice, not like what they want to hear. उगाच ते गुटखा खातात, तंबाखू खातात, दारू पितात, अमुक करतात, तर पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, माझं कर्ज फिटावं. ब्रदर तुम्ही खूप चांगली आहेत, चला आपण प्रार्थना करूयात, असं मी अजिबात कोणाला म्हणत नाही. So he eats gutka, he eats tobacco, he drinks alcohol, and then I don't say, God, brother, you're good and let's आणि pray. त्याच्या विरोधात प्रियानो, When it's opposite to that, जे काही करत नाहीत, व्यसन म्हणजे चुकीच्या गोष्टी करत people नाहीत, who don't do मूर्खपणा wrong करत things, नाहीत, don't do wrong things. आणि प्रभूच्या प्रार्थनेमध्ये, प्रभूच्या विश्वासामध्ये, चर्चला जातात, देवाच्या गोष्टी करतात आणि नेहमी म्हणतात परमेश्वर चांगला आहे. ते कधी येऊन माझ्याकडे म्हणत नाही की पास्टर माझ्या कर्जासाठी प्रार्थना करा. त्यांच्या मनामध्ये हाच विश्वास आहे की मला जरी कर्ज झालं तर त्याच्यातून बाहेर काढायला माझा देव समर्थ आहे. And they never say, Pastor, please come and pray for me, because they know my God who is there with me is able to deliver me from death. हा फरक असतो दांभिक विश्वासणारा आणि खरा विश्वासणाऱ्यामध्ये. And that is the difference between a fake believer and real believer. दांभिक जे आहे ते आम्ही पाहतो नुसता शो करतात, And a fake believer just makes a show off. जो खरा असतो तो शो करत But नाही. the real believer doesn't do a show off. तो नम्र असतो. He's humble. काही तुम्ही बोला, Whatever you say, परमेश्वर चांगला our आहे. God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. परमेश्वराचा उपकार स्मरण करा. Worship the Lord, त्याचा तो चांगला आहे because He is always तो good. कधी वाईट करत He नाही. doesn't do bad. देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करा, You do by the will of God, देव तुमच्या इच्छा पूर्ण करेल. God will make your dreams come साधं true. सोपं समीकरण आहे. It's a good mathematics. का अवघड आहे का? आहे का अवघड काय? देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चाला, देव तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला सगळं काय करेल. Walk by the will of God and God will do by your will. कारण देव म्हणतो की मी तुझी इच्छापूर्ती करणारा तुझा देव आहे. God says, I am the one who fulfills your पण wishes. पहिली जबाबदारी तुझी आहे. But first your responsibility, देवाच्या इच्छा समजून घेऊन त्याप्रमाणे चालणं, understand His will and walk by it. देवाच्या विचारांमध्ये एकरूप होणं, Become one in its thoughts. देवाच्या विचाराशी एकदम त्याच्यामध्ये संयुक्त होणं, Become one in its thoughts. एक होणं. One in Him. हालेलुया. Hallelujah. 33.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर मानवरूप धारण करून होता. प्रिय Lord Jesus Christ was 33.5 years on this world in a manly form. 33.5 वर्ष या सर्व वर्षामध्ये In all these years, त्याच्या डोक्यामध्ये एकच होतं, त्या विचाराने तो आणि पूर्ण ग्रासलेला he होता. had one thought in his mind and it was ज्या completely covered. उद्देशानं पित्यानं मला पाठवलं, And the intention Father sent me to this तो world, देवाचा उद्देश पूर्ण करणं. I have to fulfill and complete that हालेलुया. intention. Hallelujah. हालेलुया. नीट लक्ष द्या. हालेलुया. Hallelujah. तो म्हणतो देवाच्या इच्छे, पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणं हेच माझं अन्न आहे. He said, my food is to walk by the will of the मग Father. इथे विचारानं तो ग्रासलेला He होता. was covered by the thoughts. त्या देवाचा संकल्प त्याच्या डोक्यामध्ये पक्का होता की मला हे करायचं The आहे. plan of the Father was fixed in his head. आणि येशू आम्हाला येऊन या जगामध्ये येऊन त्याने आम्हाला सांगितलंय की तुम्हाला वरील गोष्टीसाठी मी पाचारण केलेलं आहे, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. त्या विचाराशी आम्ही एकरूप झालो And Jesus आहोत came into this का? world, told us that you have been called for things above. Have we become one with that thought? तुम्हाला बसता उठता निसता झोपेमध्ये तुम्हाला त्या गोष्टी दिसतात का? वरील गोष्टी. And sitting, standing, talking, you have to see things of above. तर तुम्ही त्या विचाराशी सहमत, त्या विचाराशी तुम्ही एकरूप झालेला Then आहात. you have become one with that thought. मग आपोआप तुमच्यामध्ये मंदकरोधपणा येईल. Then you will become slow to तो anger. स्वभाव तुमच्यामध्ये You निर्माण will develop the होईल. nature in जो you ख्रिस्ताचा आहे, that is of Christ, जो प्रभूचा आहे, that is of Lord, जो देवाला आवडतो. that God likes. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. जो विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो. And with conscience, man becomes slow to anger. आता कुठला हा विवेक आहे? What is conscience? ख्रिस्ताचा विचार, And the thoughts of Christ, प्रभूचा विचार, thoughts of God. हालेलुया. Hallelujah. म्हणून परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो. पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक वचन हे देवाचा विचार प्रगट करतं. प्रिया, So one is rooted in the word, meditates on the word, it reveals every thought of God. देवाची विचार
काय आहे, What are the thoughts of God? देवाचे संकल्प काय What are आहेत, the plans of God? प्रत्येक शब्दामध्ये तो आम्हाला फक्त देव प्रगट In करतो. every word is revealing it to मग us. जितकं तुम्ही देवाच्या वचनामध्ये गडून जाल, More you engross in the word of God, तितकं तुम्ही देवाच्या विचाराशी एक व्हा. more you become one with His thoughts. तुम्ही तेवढे विवेकी व्हा, You become consciousful. मग तुम्ही मंद क्रोध असाल, Then you will be slow to anger. तुम्ही दैहिक नसाल, You will not be carnal. शीघ्रकोपी नसाल. You will not be हालेलुया. quick-tempered. कारण शीघ्रकोप दुष्टाई करतो प्रिया, Because quick-tempered does bad, मंद क्रोध हितासाठी रागवतो. and a mild anger is for the good. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. त्याच नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 22 अध्याय 24 वचन वाचावर काय लिहिले पहा. Proverbs 22 and 24. रागीट मनुष्याशी मैत्री करू नको, रागीट मनुष्याशी मैत्री करू नको. कोपिष्ठाची संगती धरू नको. हा पहा, म्हणजे स्वतः तर रागिष्ट असूच नका, ते तुम्ही काढून टाका तुमच्यातला स्वभाव. वाच. And make no friendship with the angry man, and with a furious man do not go. रागीट मनुष्याशी मैत्री करू नको. Make no friendship with an angry man. हालेलुया. हालेलुया. हा. आपले विचार ज्यांच्याशी मिळतात त्यांच्याशी मैत्री करा. You should have friendship with the people who have the same thoughts as you. ख्रिस्ताच्या विचाराशी मी एक रूप आहे, I'm one with the thoughts of Christ, विनी ख्रिस्ताच्या विचाराशी एक रूप आहे. and Vinny is one with the thoughts of आमचे Christ, विचार मिळतात. and our thoughts are one. समविचारी लोक एकत्र येतात. And like-minded people come together. त्याची तत्व वेगळे, त्याचे विचार वेगळे, माझे तत्व माझे विचार वेगळे, आम्ही कधी एक होऊ शकत His नाही. principal doctrines are different, mine are different, we can't become one. म्हणून आम्ही एका चित्ताचं व्हावं, So we should be of one आम्ही heart, एका मनाचं We should have व्हावं, one mind. म्हणजेच आम्ही एका विचाराचं we व्हावं. should be of one thoughts, आम्ही विवेक एक आमचा असावा, and our conscience आणि should तो be one, ख्रिस्तामध्ये and असावा. it should be in Christ. मग आम्ही ख्रिस्ताचे मित्र होतो. Then we become friends of Christ. मग आम्ही ख्रिस्ताचे दोस्त होतो. Then we become friends of Christ. हालेलुया. Hallelujah. अब्राम आणि देवाची मैत्री झाली. And Abraham became a buddy of God. अब्राम देवाचा मित्र ठरला. Abraham was a friend of कारण God. का? Why so? देवाच्या योजनेशी, देवाच्या विचाराशी तो एक रूप झाला. Because he became one with the plan and मग thoughts of एक God. विचारी लोक मित्र होतात. So like-minded people become one. मग आम्ही समविचारी आहेत म्हणजे आम्ही मित्र आहोत. So we have of the same thoughts, we are friends. माझा विचार ख्रिस्ताच्या विचाराशी मी एक आहे म्हणजे ख्रिस्त माझा कोण आहे? मित्र आहे. So my thoughts are one with Christ. So Christ is my friend. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल आम्हाला सांगतो, The Bible tells us, जर आम्ही रागीट मनुष्याची मैत्री करू नये, so we shouldn't be friendship with an angry man. कोपिष्ठाची संगत आम्ही धरू नये. With a furious man, we shouldn't go. कारण संगती ह्याच गोष्टी अनेक ठिकाणी मी वाचतो कधी कधी की जो चांगले चांगले मित्र होते 4 जण, आणि मग त्या एका मित्र त्याचा बाकीच्या तिघांनी मिळून त्या मित्राचा खून केला. So we read some places that one person was killed by his 3 friends पैशाच्या वादावरनं किंवा कुठल्या तरी वादावरनं तो खून होतो. because of quarrel of money or some other quarrel gets beaten to death. कारण सगळे रागीट आहेत, Because they are fully angry. सगळे कोपिष्ट आहेत, They are quick आणि tempered. त्याच्यामध्ये जे काही घडते ते चुकीचं घडतं. And the result is wrong. म्हणून आम्ही अशा लोकांपासून दूर राहावं. So we should stay away from such people. बायबल तर सांगतं कुणाची भांडण चालू असेल तर सोडवायला जाऊ नका. So Bible says if some people are quarreling, do not go away to quench that. अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत प्रियानो. And many incidents have happened. दोघांची भांडणं चाललेली आहेत, 2 people are quarreling. एकदम त्याच्या म्हणजे द्वेषानं एकमेकांच्या अंगावरती गेलेले With आहेत, hatred, they are abusing each other. आणि तिसरा मनुष्य तिथं सोडवायला जातो. A third person goes to quench आणि that. तो सोडवायला जातो त्याचाच खून होतो प्रिया. And the one person who goes there, he gets murdered. म्हणून बायबल आम्हाला सांगते की रागीष्ट मनुष्याची मैत्री करू नका, Do not be friendship with an angry man. कोपिष्ठाची संगत धरू With नका. a furious man, do not go. 27:4 त्याचा पुस्तकातलं 27 अध्यायाचं होतं वचन. Proverbs 27:4. हा, क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा व कोपाचा तडाखा ही पुरवली, ही पुरवली. पण प्रेम संशयापुढे कोण टिकेल? हा, तो एक वेगळा प्रकार आहे. And wrath is cruel and anger a torrent, but who is able to stand before jealousy? तो विषय वेगळा आहे. प्रेम संशयापुढे कोण टिके. And that is a different topic about jealousy of when a man is doubtful, कारण तो आत्म्याच्या प्रेरणेने चालत नसेल तर तो संशय but is होतो. not walking by the Holy Spirit, he पुन्हा is full of तेच इथं doubt. संशय हा. That's doubt. काही काही लोक संशयी असतात प्रिया. Many people are doubtful. काही काही लोक पत्नीवर संशय घेणारे खूप Many असतात. people are doubtful about their काय wife. झालं ते माझे एक टीचर होते, त्यांचं नाव सांगत नाही, ते एक असे आम्हाला सायन्स शिकवायला ते होते. And I had a teacher who was to teach us science. एकदम विद्वान बुद्धिमान असे ते शिक्षक होते. And he was very wise and intelligent. आणि
आमच्या मी ज्या गावात राहतो त्याच गावात ते राहायला पण And I होते. used to stay in the same village as him. आणि मग ते काय करायचे, And what does he used to do? सकाळी शाळेला निघाले, In the morning, he used to go to school. त्यांची मिसेस दिसायला सुंदर होती And his wife was very आणि beautiful. तिथं ते रेंटनी राहत होते. एक सिंगल रूम त्यांची होती. And they used to live in a rented house. आणि एकदम प्रख्यात शाळेचे ते टीचर, सायन्सचे ते And टीचर. he was a renowned teacher in a school. टीचर शाळेला निघताना दाराला कुलूप लावायचे ते, And बायको आतमध्ये, And he used to put a lock in the house. आणि कुलूप लावून मध्ये शाळेला यायचे. And he used to lock the house and come to school. शाळा आमची 5ला सुटायची, 5:15ला. And our school used to end at 5. मग सकाळी 10ला ते घरातून बाहेर पडत असतील, संध्याकाळी 6ला येत असतील, तर 10 ते 6 त्यांची पत्नी खोलीमध्ये बंद. From 10 to 6, his wife was locked up in the house. संशयी वृत्ती. And he was doubtful. पण ते संशय ते इतका भयंकर आहे, तर क्रोधापेक्षा तो भयंकर आहे. So doubt is more dangerous than the wrath. क्रोधाची निष्ठुरता आणि कोपाचा तडाखा ही पुरवली म्हणजे ते बरं. And wrath is cruel and anger is torrent. पण प्रेम संशयापुढे कोण टिके. But who can stand before jealousy? संशयी असता कामा नये, तो सुद्धा प्रकार भयंकर So आहे. you shouldn't be doubtful, and even that is a dangerous त्या thing. रागापेक्षाही तो बेकार आहे. It is more dangerous than the wrath. त्याचा कोपाचा तडाखा तो पुरवला, पण त्या प्रेम संशय फार वाईट आहे. And you can withstand the wrath but not doubting. आणि जे वाईट आहे ते माणसाने स्वीकारू नये. And man shouldn't accept what is bad. आणि मग संशयाचा स्वभाव जर तुमचा नको असेल, तर त्याचं एकच काम आहे, पवित्र आत्म्याने भरलेले व्हा. So if you have a doubting nature, the only thing that you can do is being filled with the Spirit आत्म्याच्या प्रेरणेने चाला. and walk by the guidance of the Spirit. हालेलुया. Hallelujah. म्हणून लक्षात ठेवा प्रिय. So remember this. ज्या ज्या गोष्टी आम्हाला आत्मिक गोष्टी आमच्या आत्मिक जीवनाशी आणि प्रतिकूल आहेत त्या आम्हाला टाकून द्यायच्या आहेत. So we should forsake all those things that are against a spiritual त्या life. गोष्टीच्या पासून आम्ही दूर राहावं. We should stay away from those आणि things. ते आमच्या हातात नाही प्रियानो. That's it, not in our hands. माझ्या ताकदीने ते होणार नाही. With my strength it cannot माझ्या happen. बलाने ते होणार Not नाही. by my power it ते can होणार happen. आहे आत्म्याच्या प्रेरणेने. It will happen only by the guidance of the Spirit. पण बायबल सांगतं बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी And not होईल. by might, not by power, but by the Spirit the work would be done, मग says the word of God. तुम्ही ईश्वरी स्वभावाचं होण्यासाठी तुम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालणं So to गरजेचं आहे. become like of a divine nature, you should walk by the guidance of the Spirit. आत्म्याचा जो स्वभाव आहे, The nature of the Spirit, तो आत्मा आपल्याकडनं शारीरिक क्रिया करून घेतो किंवा आमच्या मनाच्या भावना व्यक्त so करतो. that Spirit makes us do actions through our body, or it expresses the thoughts of our mind. मग देवाचा आत्मा जर माझ्यामध्ये आहे, So if I have the Spirit तर of God माझ्या in me, सगळ्या ज्या कृती आहेत त्या आत्म्याच्या प्रेरणे म्हणजे देवाला आवडणाऱ्या आहेत. all my acts would be what God likes. माझ्या सगळ्या भावना त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या आणि व्यक्त होतात प्रियानो. All my emotions would be expressed through the Holy Spirit. जिथं जोडणं आहे, Where there is joining, जिथं आनंद आहे, where there is happiness, जिथं शांती there आहे, is peace, जिथं एकमेकांचं हित आहे, where is good of each जिथं other, एकमेकांना उचलून धरणं आहे, where you make each जिथं other pull up, जिथं राग आहे पण तो मंद आहे. and where there is anger but there is या mild. सर्व गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेने होतात And प्रियानो. all things happen by the guidance of the आत्मिक Spirit. जीवन आम्हाला जगायचं We should आहे. live a spiritual life. या गोष्टी आम्ही टाकून देणं We should गरजेचं आहे. forsake all of these things. बाकीच्या गोष्टी देवाच्या कृपेने आपण पुढच्या रविवारी And let us see the other things next time. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. यास आपल्या जागेवर उठून उभं राहूयात.